हाय मित्रांनो, तर हॉटेलला आलो आहे खाली ब्रेकफास्ट करण्यासाठी। 2 दिवस मी सेमच डिश खाल्ली, तुम्ही पाहिली असेल। आज चेंज फॉर अ चेंज आलू पराठा ऑर्डर केलेला आहे। जशी डिश येईल मी तुम्हाला दाखवेल आणि टेस्ट कशी आहे ते पण सांगेल। डिश आल्यानंतर कनेक्ट करतो, टेस्ट करू कसं आहे। छान आहे। हिरवी चटणी आणि लाल सॉस टोमॅटो सॉस घेतला आहे की लोणच्यासोबत ठीक आहे लागत होतं, पण इतकी टेस्ट येत नव्हती। पराठा खाण्याची सवय सॉस सोबतच आहे ना, तर ह्याच्यासोबत आता ट्राय करतो। घरी खातो त्याची मजाच वेगळी आहे। आईच्या आणि बायकोच्या हातच्या खाण्याची मजा वेगळी आहे बट ओजितो हां ठीक आहे चालतं आहे। बाहेर आल्यानंतर तुम्हाला ती ऑथेंटिक टेस्ट नाही मिळत, चालवायचं काय। नाश्ता झाला मित्रांनो, आताच तुम्हाला जसं बोललेलो कॅब आल्यानंतर आता मी डायरेक्ट वॉक कॅबमध्येच कंटिन्यू करतो आहे। तर आता आपण चाललेलो आहोत एअरपोर्टला, सुवर्णभूमी एअरपोर्टला। फ्लाईट आहे आपली संध्याकाळची, बट लवकर जाऊन सगळं चेक इन वगैरे करणं बेटर राहतं मला वाटतं। लेट पोहोचण्यापेक्षा लवकर जाऊन वेट केलेला बरा। तर जाताना बघू सिनरी वगैरे असेल तर नक्की दाखवू, अदरवाईज आपण डायरेक्ट एअरपोर्टला कनेक्ट करू। मित्रांनो, हे घरं तुम्ही पाहू शकता जसे ते कार्टूनमध्ये दाखवतात नाही का, जपान वगैरे साईडला, सर्व त्या मॉडेलमध्ये घरं आहेत। एकदम असं वेगळंच वाटतंय, परत लहान झाल्यासारखं वाटतंय। थांबवली आहे गाडी मित्रांनो, भयंकर तहान लागलेली। मी पाहतो इथे काही लोकल ड्रिंक मिळतं आहे का। 7-11 तर आहे पुढेच, हायवेच्या बाजूला थांबलो आत्ता आम्ही। हा पहा हायवे आहे, नॅशनल हायवे आहे। बघू हे पहा 7-11 स्टोअर आहे, हा हायवे आहे। त्यांना मी सांगितलेलं, मला वाटलं विसरले ते ड्रायव्हर, बट खरंच थँक्यू त्यांना बोलतो मी गेल्यानंतर। त्यांनी थांबवली गाडी आपल्यासाठी आणि आता पाहू एक्सप्लोर नाही बघू काहीतरी थंड बर्फ पाणी घेतो मी। पाहतो इथे किंवा काहीतरी एनर्जी ड्रिंक वगैरे तरी घेतोच मी। घेतो जे घ्यायचे ते नंतर कनेक्ट करतो। खूप गडबड गोंधळ आहे मित्रांनो। मी त्यांना ऑर्डर दिली मला जे हवं आहे ते, बट मी जस्ट पर्स काढून ठेवलेली आतमध्ये, मी विसरलो। मी पर्स घेऊन परत जातो। हे घेतलेलं आहे मित्रांनो, खूप गरम होतं म्हणून। चॉकलेट फ्रॅप आहे, 50 वाटला। एअरपोर्टला ऑलमोस्ट आता डिस्टन्स 50 किलोमीटर राहिलं, तोपर्यंत संपून जाईल। खूप गरम आहे बाहेर, भेटू एअरपोर्टला मित्रांनो। आता आपण एंटर करतोय सुवर्णभूमी एअरपोर्टमध्ये म्हणजे एअरपोर्ट रोडवर। हा रस्ता एअरपोर्ट एअरपोर्टला जातो। आपण पोहोचलो आता। तुम्ही पाहू शकता मित्रांनो बाहेरचं वातावरण किती छान आहे। हे पाहू शकता तुम्ही, थाय एअरवेजचा लोगो दिसतो, त्यांचं ऑफिस वगैरे असेल हे कदाचित। हे पहा तुम्हाला विमानं दिसत असतील थाय एअरवेजची सर्व। हा पहा एअरपोर्टच्या आतला नजारा आहे, सर्व थायचे विमानं दिसत आहेत, थाय एअरवेजचे। एअरपोर्ट परिसर आहे सर्व, दिसत असेल तुम्हाला। हे पहा एक विमान उतरत आहे। पाहू त्या विमानाची लँडिंग आपल्याला पाहायला मिळते का। लँडिंग केलं त्या विमानाने, शूट करता आलेलं नाही आपल्याला। एअरपोर्ट आहे सुवर्णभूमी इंटरनॅशनल एअरपोर्ट। तर मित्रांनो पोचलेलं थायलंडला। तेव्हा बॅग वगैरे मी ट्रॉलीत ठेवली, कारण की मग ते शूटिंग नाही करता येणार त्याच्यामुळे।
आज चाललोय आपण आणि आतमध्ये जाऊन बघतो कसं फ्लाईट वगैरे आणि कनेक्ट करतो. मित्रांनो पाहू शकत असाल मी सुवर्णभूमी इंटरनॅशनल एअरपोर्टला आहे. फ्लाईटचा अजून वेळ आहे. इकडे हे जे दिसतंय ना HG माझ्या डोक्याच्या वर हे चेक इन सुरू आहे. करू आपण थोड्या वेळाने चेक इन. तोपर्यंत जरा थांबू मजा घेऊया. हे अजून संपलेलं नाही आहे. चेक इन करतो आणि तुम्हाला भेटतो. लगेज हे केलेलं आहे मित्रांनो, लोड केलेलं आहे. बोर्डिंग पास आलेला आहे. आता सिक्युरिटी होईल. सिक्युरिटी झाल्यानंतर इमिग्रेशन होईल. त्याच्यानंतर आपण एअरपोर्टमध्ये आत एंटर करू. अजून कोणता गेट अजून कन्फर्म नाही केल्याने तिकडे जाऊन बघायला सांगितलं आहे. मी सिक्युरिटी करतो, इमिग्रेशन करतो, नंतर आपण कंटिन्यू करतो. तिथे मी कॅमेरा ऑन नाही ठेवू शकत, इश्यू होईल. ओके, भेटू इमिग्रेशन नंतर. दाखवायचं राहून गेलं. खूप छान प्रतिकृती केल्यात. इथे एक आहे आणि इथे एक आहे थायलंडला सुवर्णभूमी एअरपोर्टमध्ये. आणि यांचं चेक इन झाल्यानंतर सुद्धा आतमध्ये एक खूप छान अशी समुद्रमंथनाची प्रतिकृती आहे. ती आत गेल्यानंतर मी दाखवतो. ओके, भेटू आता इमिग्रेशन नंतर. सिक्युरिटीच्या आधीचा एकदा हा व्ह्यू पाहून घ्या मित्रांनो. आता सिक्युरिटीला जाणार आहे आपण. सुवर्णभूमी बंद करतो. सिक्युरिटी चेक झालं मित्रांनो. आता इमिग्रेशनला चालू आहे. ते चान्स भेटला म्हणून केला आपण कॅमेरा. इमिग्रेशनला जाऊ. हे झाल्यानंतर बघू, जर तिथे भेटला चान्स तर मी दाखवेल. अदरवाईज इमिग्रेशन नंतर कंटिन्यू करू. बघा फॉरेन पासपोर्ट राईटला जायचं आहे आणि जे थाय आहेत त्यांना इथे जायचं आहे. जस्ट मित्रांनो इमिग्रेशन पण झालेलं आहे कंप्लीट. आता आपण एंटर केलेलं आहे. म्हणजे आल्यानंतर बोर्डिंग पास घेतला, सिक्युरिटी चेक झालं, त्याच्यानंतर इमिग्रेशन पण झालं. आता आतमध्ये आलो आहे. समोर खूप एक छान, जसं मी तुम्हाला आता सांगितलं खाली प्रतिकृती होती तसंच इथे समुद्रमंथनाची प्रतिकृती आहे. ती दाखवतो, बघून घ्या. खूप छान आहे. ही पहा मित्रांनो, मी जवळून दाखवतो. खूप सुंदर अशी प्रतिकृती आहे ही. इथे असं म्हणजे सेल्फीमध्ये किंवा ह्याच्यात फोटो बसत नाही, कारण की इतकी मोठी असल्यामुळे ना ती अशा एका फोटोमध्ये नाही बसत. त्याच्यामुळे मी फोटो पण नाही काढत आहे. जस्ट तुम्हाला दाखवतो की नेमकं काय काय आहे. हे पहा, हे काय मॅसेज आहे ते आपल्याला तर कळणार नाही. हा वेगळ्या भाषेत. हे पहा, हे इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही पॉज करून पाहू शकता. हे पहा, हे मला वाटतं दैत्य आहेत. सॉरी दानव आहेत, राक्षस असुर. त्यांचे ते चेहरे वगैरे हावभाव आणि ते मुकुट पाहून तो पहा एक. आता असं वाटतं की आपल्याकडेच बघतोय ब्लॅक. आणि इकडे हे देव आहेत. कोणते देव आहेत कमेंट करून सांगा, मला माहीत नाही. आणि हे पण दैत्य, म्हणजे हे देवाची बाजू, ही राक्षसाची बाजू. आणि हे मला वाटतं समुद्रमंथनचं रिक्रिएशन आहे. ओके, आता आपण बघू कुठल्या साईडला जायचं आहे. मग तसं मी कंटिन्यू करतो. मी पाहू शकता मित्रांनो, वरतून सेकंड फ्लाईट आहे माझी 6:55ची. फ्लाईट नंबर 317 C8 गेटला जायचं आहे आता आपल्याला. ओके, आणि C8 गेट ह्या साईडला आहे. तर तिथे बघा ना तुम्ही, साईडला रो दिसतोय, डायरेक्शन दिलेलं आहे. तर C8 9 मिनटं चालायचं आहे आता इथून. तर चालू 9 मिनटं. हे पहा, यांचे होल्डिंग्स वगैरे पाहू शकता तुम्ही. म्हणजे एकदम लार्ज स्क्रीन आहे. म्हणजे तुम्हाला दिसतोय मागे गुच्चीचा शोरूम आहे. हा LVचा आहे. हे खूप मोठमोठे ब्रँड आहेत. मी दोन्ही पण ब्रँड नाही वापरले, बट माहिती आहे, नाव ऐकलं. हा बल्गरी. पुढे जाऊन दाखवतो. सर्व इंटरनॅशनल ब्रँड तुम्हाला दिसेल इथे. डिओर आहे, बल्गरी आहे, पानेरा आहे, लेजरले कोट आहे. हे पहा बल्गरी, हा डिओर आहे, हा पानेरा आहे पहा. ओके, हे पण खूप मोठं एअरपोर्ट आहे. आपलं जसं मुंबई T2 आहे त्याच प्रकारचं हे सुद्धा मोठं एअरपोर्ट आहे. पुढे करू एक्सप्लोर. स्वारोस्की, वर्साचे, MCM, फेंडी, खूप सारे ब्रँड आहेत इथे मित्रांनो. पुढे मला वाटतं ते फूड कोर्ट सारखं आहे. मी तिथे कंटिन्यू करतो. इम्पॉर्टेड चॉकलेट्स वगैरे आहेत. पण इथे फ्रूटचा काउंटर आहे. कोणता आहे फ्रूट पाहूया आपण. अननस वगैरे आहेत. हा मँगो राईस असावा कदाचित. ड्राईड मिक्स फ्रूट. प्राईस याची दिलेली नाही आहे, बघू आपण.
पहा मित्रांनो, जे खाली आता थांबलेले आहे त्यांची फ्लाईट असेल आता एक्झॅक्टली त्या C4 जे दिसतं आहे तुम्हाला इथे त्याच्या मागे लिहिलेलं असेल. आता तिथपर्यंत मी जात नाही, जस्ट तुम्हाला दाखवतो मी. फ्लाईट्स उभ्या आहेत थाय एअरवेजच्या, आपलीसुद्धा थाय एअरवेजच आहे. तर आता आपण बघू ज्या फ्लाईट्स येत आहेत किंवा लँडिंग वगैरे टेक ऑफ वगैरे जे दाखवता येईल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पाहू शकता मित्रांनो, थायलंड एअरपोर्टवर ही प्रतिकृती उभी केलेली आहे. ह्याच्यामध्ये मला वाटतं काही म्हणजे ठेवलेलं नाही आहे, काहीतरी असावं ह्याच्यामध्ये मूर्ती वगैरे, पण आत्ता नाही आहे. हे पहा ना, आर्टिफिशियल झाडं आहेत, आर्टिफिशियलच आहेत वाटतं. आर्टिफिशियल, हो आर्टिफिशियलच आहेत. हे पहा, पॅसेंजर्स आपापल्या विमानाची वाट बघत आहेत. आपला बोर्डिंग गेट तुम्हाला दाखवतो मी कोणता आहे, डायरेक्ट तिथे नेऊनच दाखवतो मी तुम्हाला. ते समोर बघा विमानं उभी आहेत. ह्या साईडला पहा, मी तुम्हाला दाखवतो थाय एअरवेज तुम्हाला दिसत असेल. ही पहा उभी आहे, यांचे बोर्डिंग मला वाटतं झालेलं असावं कदाचित. बा इंडिगोचं विमान चाललेलं आहे. ही पहा, ही थाय एअरची फ्लाईट दिसते का मित्रांनो तुम्हाला? मी समोरून दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण की दाखवण्यामागचं रिझन हे आहे की हीच फ्लाईट आहे ज्याच्यातून मी मुंबईला येणार आहे. हे पहा आपल्या फ्लाईटचं. आपण अजून इथून हा गेट बंद आहे, ते ओपन केल्यानंतरच आपण खाली जाऊ शकतो. आता फक्त स्टाफ एंट्री घेतो आहे. पाहू शकता तुम्ही, बघा हे गेट अटॅच होतो आहे. बघा साईड गेट पण अटॅच होतो आहे. अटॅच झाल्यानंतर मग हा गेट ओपन करतील आणि खाली सोडायला सुरुवात करतील. पण सध्या तरी हा गेट बंद आहे, त्याच्यामुळे आपण एंट्री नाही करू शकत इथे. ही फ्लाईट आहे आपली, जी आता बँकॉक टू मुंबईला ह्या फ्लाईटने आपण जाणार आहोत. आत्ता 5:15 झालेले आहेत. आपल्या फ्लाईटचं टाईम आहे 6:55चं. 6:15ला म्हणजे अजून 1 तासानंतर फ्लाईटमध्ये एंट्री देण्यात येईल आम्हाला. ही बघा फ्लाईट तुम्ही पाहू शकता. हे बघा फ्लाईटमध्ये फ्यूल भरण्याचं काम चालू आहे. हा फ्यूल पाईप आहे. हे पहा, फ्लाईटमध्ये फ्यूल भरतील, त्याच्यानंतर फ्लाईट साफसफाई वगैरे करतील, त्याच्यानंतर खाली आता अर्ध्या तासाने सोडायला सुरुवात करतील. आणि खाली सुरुवात केल्यानंतर मग जसं मी तुम्हाला सांगितलं की फ्लाईटला जेव्हा 1 तास असेल त्यावेळेस फ्लाईटमध्ये सोडतील आतमध्ये. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा बघा एअरपोर्ट खूप मोठं असं एअरपोर्ट आहे. आणि इथे थाय एअरवेजच्याच भरपूर फ्लाईट्स दिसत आहे, कारण की थाय एअरवेजचं हे हब आहे. ओके, म्हणजे थायलंडचं सर्वात मोठं एअर नेटवर्क असेल तर ते थाय एअरवेजचंच आहे. जगभरात थाय एअरवेज जातात. बघू पुढे मी विमान दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक दोन विमानं दिसत आहेत. बघू, ते पण एक विमान लागलेलं आहे. अजून ह्यांचंसुद्धा याचे अजून फ्लाईटचं इथे काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे मित्रांनो. आणि एक फ्लाईट बघता ही चाललेली आहे पुढे, तुम्हाला दिसत असेल. ANA जपानचं एअरवेज आहे हे, पाहू शकता तुम्ही. हे पहा, हे जहाज थांबलेलं आहे आता, तुम्ही पाहू शकता जर व्यवस्थित. तर हे पहा, पुढच्या जो टायर आहे त्याच्या खाली ती व्हॅन लागलेली आहे, पुशबॅक व्हॅन. ती त्या जहाजाला घेऊन चालली आता. ते चाललेलं आहे. आता आपण ह्या साईडला मी जातो. ह्या साईडला फ्लाईट लँडिंग करतात. हे पहा, एक फ्लाईटने आता लँड केलेलं आहे. आपण तिथे जाऊन बघू. पहा मित्रांनो, एक थाय एअरवेजचं विमान चाललेलं आहे म्हणजे हे आत्ता लँड झालेलं आहे थायलंड सुवर्णभूमी एअरपोर्टवर. आता ह्या साईडून विमान येईल जे आता लँड होईल इथे. हे पहा मित्रांनो, थाय एअरवेजचं विमान उभं आहे. बोईंग 777च आहे मित्रांनो. एक विमान लँड होतं आहे.
आता हे पुढे जाऊन युटर्न मारून इकडे येईल आतमध्ये आणि इकडे एखाद्या ठिकाणी उभं राहील। जसं मित्रांनो तुम्ही बघितलं जिथे फ्लाईटचा माझ्या हे लागलेलं आहे, मोबाईल अजून थोडा चार्जिंगचा बाकी आहे, चार्जिंग फुल करतो। एकदा चार्जिंग फुल झालं की मी टेन्शन फ्री होऊन जाईल। चार्जिंग फुल झाल्यानंतर मी तिकडे गेटजवळ जाऊन बसतो, कारण की ते वेळ तर दिला त्यांनी 6:15चा बोर्डिंगचा, बट त्याच्या आधी खाली सोडायला सुरुवात होईल। मग तिकडे खाली गेल्यानंतर पुन्हा एक्सप्लोर करू, पण आता पहिलं जाऊन मी मोबाईल चार्ज करतो आणि जेव्हा इकडे येईल गेटजवळ फुल चार्ज होऊन तेव्हा मी कंटिन्यू करतो ब्लॉग। ओके मित्रांनो, म्हटलं विमानात बसायच्या आधी जे महत्त्वाची कामं आहेत ते करून घेऊ। एकदा बसल्यानंतर पुन्हा ते विमानामध्ये म्हणजे खरंच एकदम अनकम्फर्टेबल होतं। उठून सीटवरून जा, मागे लाईन लावा, अजिबात नाही आवडत मला। त्याच्यामुळे कसं एअरपोर्टवर आहे तोपर्यंत जे काय त्या आटपून घेऊ, 10-15 मिनटामध्ये सुरू होईल आतमध्ये सोडायला, दाखवतोच तुम्हाला ते ब्लॉगमध्ये। लोक पाहू शकता तुमच्या भावाचं। ही फ्लाईट आहे आपली TG317। अजून याचं ते येईल हिरवा आहे ना तसंच येईल खाली बघा, म्हणजे कळेल तुम्हाला। गेट ओपन, अजून याचा गेट ओपन झालेला नाही आहे। थोड्या वेळापूर्वी जसं पाहिलं गेट ओपन, म्हणजे गेटबद्दल काहीच इन्फॉर्मेशन दिली नव्हती तिकडे। एकदा गेटजवळ जाऊन बघूया आपण, गेट ओपन झाले असेल तर खाली जाऊन वेट करू, अदरवाईज तिथे थांबू थोडा वेळ। दुसरं काही करू शकत नाही आपण त्याच्या व्यतिरिक्त। मला तरी असं वाटतं गेट ओपन झालेलं आहे, कारण की लोक ना जाताना दिसत आहेत मला C8ने। बघू तिकडे जाऊन, ओपन असेल तर जायचं आपण, पण कशाला थांबूया, खाली जाऊन वेट करू मग कधी फ्लाईटमध्ये सोडतात त्याचं। ओके, भेटूया खाली। पाहू शकता गेट ओपन झालेलं आहे, त्यांच्या भाषेत लिहिलं आहे एंट्री मेथड म्हणजे गेट ओपन आहे बघ, TG317। खाली जाऊन तुम्हाला फ्लाईट दाखवतो पुन्हा जवळून थोडी। मित्रांनो पाहू शकता एकदम जवळून फ्लाईट दाखवतो तुम्हाला। ही पहा, ही आपली फ्लाईट आहे जी आता मुंबईला आपल्याला घेऊन जाणार आहे। फ्यूल वगैरे मला वाटतं झालेलं आहे भरून, अजून थोड्या वेळानंतर कॉल देतील। मग आत गेल्यानंतर मी दाखवतो आतमधलं। ही पहा मित्रांनो, या ज्या गाड्या येतात ना, आय थिंक याच्यामध्ये लगेजेस असतील, लगेज लोड करण्याचं काम चालू आहे। पुढची गाडी बघू शकता, ही आत्ता आली त्याच्या मागची गाडी आहे, त्याच्यात आय थिंक लगेज भरायचं काम चालू आहे। बघू आपण, जर काय दिसत असेल तर मी दाखवतो। हो मित्रांनो, इथे हायवे आपले आता जाणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे याच्यामध्ये बसण्यासाठी। म्हणजे पहिली आहे माझे थाय एअरवेज लाईफमधली। एअर इंडिया, विस्तारा, गो इंडिगो वगैरे गोएअर केलेत, पण थाय एअरवेज आणि त्यातल्या त्यात त्यांच्या बेसवरून खूप एक्सायटेड आहे। बघू आता कसं काय आहे, दाखवेलच मी तुम्हाला। कारण की मी ऐकलेलं आहे थाय एअरवेजची सर्व्हिस वगैरे आतमध्ये गेल्यानंतर खूप छान आहे आणि ऑन टाईम असतात फ्लाईट। हा माझा एक्सपिरियन्स लास्ट फ्लाईटचा सुद्धा आहे। एक इन्सिडेंट झालेला, तो मी नंतर सांगतो तुम्हाला। मी माझा इन्सिडेंट सांगत होतो मित्रांनो। माझी मुंबईहून फ्लाईट होती 2:45ची रात्री, सेम टाईम थाय एअरवेजची फ्लाईट होती सेम मुंबई टू बँकॉक 2:50 पण ज्यावेळेस आमच्या फ्लाईटची बोर्डिंग सुरू केली अराऊंड 2:15ला वगैरे केली, 2:45च्या फ्लाईटची बरं का, 2:10 2:15ला वगैरे सुरू केली, आम्हाला बोर्ड करायला सुरुवात केलं। त्यावेळेस थाय एअरवेजची जी फ्लाईट होती 2:50ची, त्या फ्लाईटचा फायनल कॉल चालू होता। म्हणजे तुम्ही समजू शकता, जी फ्लाईट एअर इंडियापेक्षा 5 मिनटं लेट होती त्याचा फायनल कॉल आणि एअर इंडियाच्या फ्लाईटची बोर्डिंग। त्याच्यामुळे मी बोलतो की थाय एअरवेजसाठी मी खूप एक्सायटेड आहे, कारण की सगळं त्यांचं प्रॉपर असतं वेळेवर वगैरे। एअर इंडियाने टाईम कवर केला येताना, बट लेट इज लेट। आता काही असतील तांत्रिक कारणे, अडचणी वगैरे, ठीक आहे, बट आता लास्ट वेळेस पण ते झालं। म्हणजे आत्ता जेव्हा मी आलो त्यावेळेस पण फ्लाईट, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, फ्लाईट ह्यावेळेस मला वाटतं 15 ते 20 मिनटं लेट केली आणि गेल्या वेळेस माझी फ्लाईट ऑलमोस्ट 30 ते 35 मिनटं लेट होती। म्हणून बघू आता आपण विमानात बसल्यानंतर पाहू कसं काय आहे ते। हा व्लॉग मित्रांनो मला इथे संपवावा लागत आहे। जो ॲक्च्युअल आहे बँकॉक टू मुंबई, हा नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघा। म्हणजे विमानात जाईपासून विमानातून उतरेपर्यंत घरी जाईपर्यंत हा व्लॉग पुढच्या ह्याच्यामध्ये पाहतो मी। हा मोठा व्लॉग झाला, थोडा तिसरा व्लॉग असेल हा माझा थायलंडमधला, ज्याच्यामध्ये अशी गडबड झाली आहे। ठीक आहे, एक शॉर्ट व्लॉग पण बनला होता, ते बोलण्याच्या फ्लोमध्ये कळत नाही, आपण बोलत जातो, होतं आहे। ठीक आहे, तुम्हाला आवडतं तेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा
सबस्क्रायबर्स कमी आहेत, खूप वाढत आहेत, बट अजून जे युनिक व्ह्युअर्स आहेत त्याच्या कंपॅरिझनमध्ये ते मला वाटतं 20 ते 30% आहेत. तर तुम्हाला विनंती आहे की सबस्क्राईब करा, लाईक करा, चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईक मित्रांपर्यंत, आणि कमेंट करून मला सांगा, मला आवडेल तुमचे कमेंट्स वाचायला. तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉग, म्हणजे कंटिन्युएशन ब्लॉगच असेल तो, फ्लाईटला एंटर करतानापासून ते घरी जाईपर्यंतचा. तो वेगळा ब्लॉग बनवतो मी, ह्याच्यामध्ये नाही कंटिन्यू करू शकत, खूप मोठा ब्लॉग होईल, मग तो कंटाळावाना होऊन जाईल. ठीक आहे, टाटा.